महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा परिणाम आता अमरावतीतही तीव्रपणे जाणवू लागला आहे। आयएमए महाराष्ट्राच्या निर्देशानुसार आयएमए अमरावती शाखेने आज पूर्ण बंद पाळला। त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमधील ओपीडी सेवा तसेच पूर्वनियोजित उपचार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। यामुळे उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दरम्यान डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजूट दाखवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले। डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे। डॉक्टरांच्या या राज्यव्यापी आंदोलनामुळे आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून आता शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मोर्चा काढायचं कारण असं की हा मोर्चा फक्त अमरावती लेवलचा नाही आहे, महाराष्ट्र आयएमएचं काम बंद आंदोलन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 241 ब्रांचेस आहे आयएमएच्या, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 241 ब्रांचमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे। आणि एवढंच इंडियन मेडिकल असोसिएशन पुरतंच मर्यादित नाही तर माड पण याच्यात इन्वॉल्ड आहे। जे MBBS केल्यानंतर इंटर्न्स आहे ते पण इन्वॉल्ड आहे आणि त्याच्यानंतर टीचर्स असोसिएशन इन्वॉल्ड आहे आणि मॅगमो जे मेडिकल ऑफिसर असतात ते पण इन्वॉल्ड आहे। मी डॉक्टर बसंत लुंगे नॅशनल आयएमएचा जॉईंट सेक्रेटरी आहे। दिनेश वाघाडे हे अध्यक्ष आहे अमरावती ब्रांच आयएमएचे। विक्रम वानखडे हे सचिव आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती ब्रांचचे आणि संदीप दानखडे हे प्रेसिडेंट इलेक्ट पुढच्या वर्षी अध्यक्ष राहणार आहे आपल्या अमरावती ब्रांचचे। विषय असा आहे की हे जे सगळं करतो आहे मी रुग्णांच्या हितासाठी करतो आहे आणि रुग्णांना हे कळलं पाहिजे, कॉमन लोकांना हे कळलं पाहिजे CCMP काय आहे। CCMP हा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेडिकल फार्मॅकॉलॉजी, मॉडर्न फार्मॅकॉलॉजी, आणि तेही माहीत आहे का फक्त 1 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाचा कोर्स असताना इनमीन आठवड्यातून 2 लेक्चर अटेंड करतात। 2 लेक्चरही अटेंड करतात तर 1 तासाचं होत नाही, काही अब्सेंट असतात। फक्त 52 क्लासेस होतात त्यांचे। आता 52 क्लासेसमध्ये पूर्ण फार्मॅकॉलॉजी जे दीड वर्ष वाचतो, मेडिसिन एवढे वर्ष वाचतो, हे जर वाचणं MBBSच्या मुलांना 5-4.5 वर्षे लागते, नंतर इंटर्नशिप, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन मिळते। यांचं म्हणणं असं आहे की आमचा हा BHMSचं तर आमच्या काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे, पण हा 52 लेक्चरचा कोर्स सर्टिफिकेट कोर्स अटेंड केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। आता ही संघटना कोणती आहे? MBBS संघटना ही अशी आहे की ॲलोपॅथीची आहे, मॉडर्न मेडिसिन म्हणते। होमिओपॅथी ही संघटना आहे होमिओपॅथी लोकांची, आयुर्वेदिकची, डेंटलची, सगळ्यांचे वेगवेगळे काउन्सिल आहे। त्या काउन्सिलमध्ये त्यांनी काम करावं। आम्ही सगळ्या काउन्सिलचा रिस्पेक्ट करतो, सगळ्या पॅथीचा रिस्पेक्ट करतो। उलट अर्थी आमच्यापेक्षा होमिओपॅथी आहे ना आयुर्वेदिक जुनी पॅथी आहे, उलट त्यांच्याकडेही ओढा पेशंटचा असतो, ते पण कमवत असतात, तो विषय नाही, आणि ते पण सेवा देत असतात। आम्ही त्यांचा सगळ्यांची इज्जत करतो। तर आमचा प्रश्न हाच आहे की भारतात कुठेच असं घडलं नाही, फक्त महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्रात असं कसं